शहरातील बेघर आणि गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत 11,120 सदनिकांच्या प्रकल्पासाठी आता संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत। महानगरपालिकेने अर्ज प्रक्रिया राज्यभर खुली करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना मिळणाऱ्या संधीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। पडेगाव, हर्सूल, तिसगाव आणि सुंदरवाडी येथे या योजनेअंतर्गत सदनिकांचे बांधकाम सुरू आहे। महानगरपालिकेने काढलेल्या ऑनलाईन सोडतीत आतापर्यंत 2,600 नागरिकांची निवड झाली असून त्यापैकी 1,451 लाभार्थ्यांनी घरासाठी आवश्यक रकमेचा भरणा केलाय। मुळात शहरातील बेघर, अल्प उत्पन्न गटातील आणि गरजू नागरिकांसाठी हा प्रकल्प उभारण्यात आला होता। मात्र अर्ज प्रक्रियेसाठी राज्यातील सर्व नागरिकांना संधी दिल्याने स्थानिक इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। शहरातील नागरिकांच्या हक्काच्या घरांमध्ये इतर जिल्ह्यातील अर्जदारांचा सहभाग वाढणार असल्याने स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे। राज्यातील विविध भागातून रोजगार आणि व्यवसायासाठी अनेक नागरिक छत्रपती संभाजीनगर शहरात वास्तव्यास आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांनाही अर्ज करताना अडचणी येत होत्या, त्यामुळे अर्ज प्रक्रिया महाराष्ट्रासाठी खुली करण्यात आल्याचं महानगरपालिकेने स्पष्ट केलंय। अर्जदारांची निवड करताना शहरातील नागरिकांना प्रथम, त्यानंतर ग्रामीण भागातून शहरात वास्तव्यास आलेल्या नागरिकांना आणि शेवटी इतर जिल्ह्यातील अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल असं प्रशासनानं सांगितलंय।